केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी महायुती विरोधामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। पुढारी न्यूजच्या ओपन फोरम कार्यक्रमामध्ये आठवलेंनी आपल्या मनातली खदखद उघड केलेली आहे। त्यांनी महायुतीत सरकार 3 पक्षांचं आहे, कारण सरकारमध्ये आरपीआयचा मंत्रीच नाही अशी खंत त्यांनी व्यक्त केलेली आहे। सरकारी कार्यक्रमांना आरपीआयला निमंत्रण नसतं, आमच्या कार्यकर्त्यांना कळवलं जात नाही, कार्यक्रमाच्या ठिकाणी निळे झेंडे नसतात, सरकारी महामंडळ जिल्हा नियोजनासाठीच्या डीपीडीसी वरती स्थान नसतं असं उघड करत त्यांनी आरपीआयला लोकसभा मतदारसंघ सोडला जावा आणि आता शेवटच्या टप्प्यात तरी राज्यात एक मंत्रिपद मिळावं अशी मागणी केलेली आहे। आपल्या विस्तारामध्ये मंत्रिपद मिळेल असं आश्वासन दिलेलं, पण विस्तार झाला तो अजित पवारांसाठी, आमच्यासाठी नाही अशी नाराजी त्यांनी व्यक्त करताना आरपीआयचे कार्यकर्ते, नेते आणि मतदारांमध्ये नाराजी असल्याचाही इशारा दिला आहे। सरकार जाते सगळ्यांच्या दारी, पण आम्ही असतो आमच्या घरी। म्हणजे आम्हाला काही ते कोणी तर सांगत नाही आहेत, आमच्या कार्यकर्त्यांना सांगत नाही आहेत, आमचे निळे झेंडे लावले पाहिजेत ते आमच्या कार्यकर्त्यांना सांगत नाही आहेत। 3 पक्षाचं सरकार, 3 पक्षाचं सरकार अशा पद्धतीची चर्चा नेहमी केली जाते। बरोबर आहे, 3 पक्षाचं सरकार आहे, कारण माझ्या पक्षाचा मंत्री नाही आहे, माझा समाज एवढा माझ्या पाठीमाग असताना एखादा मंत्री करायला हवा होता। माननीय देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोललो होतो, ते बोलले छोटं मंत्रिमंडळ करायचं आहे, छोटं मंत्रिमंडळ करायचं आहे, तर त्यामध्ये आमचा एखादा मंत्री असायला काय हरकत होता। एक मंत्री आरपीआयचा झाला असता तर लोकांमध्ये अजूनही चांगली वातावरण तयार झालं असतं। पण माननीय देवेंद्र फडणवीस म्हणाले की माझी अडचण आहे, आता छोटं मंत्रिमंडळ होणार आहे आणि विस्ताराच्या वेळेला नक्की आपण आपला मंत्री घेऊ, पण आमचा विस्तार होण्याऐवजी अजितदादांचा विस्तार झाला आणि आमचा विस्तार असाच राहिलेला आहे। त्यामुळे लवकरात लवकर त्यांनी विस्तार करावा, राहिलेले मंत्रिपद लवकरात लवकर भरावीत, अजून 7-8 महिने आहेत आणि रिपब्लिकन पक्षाला एक मंत्रिपदाची संधी द्यावी आणि आमच्या कार्यकर्त्यांमध्ये समाजामध्ये जास्त नाराजी निर्माण होणं हे आपल्यासाठी योग्य नाही आहे।